अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सरकारनं चहापान कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चहापानाला उपस्थित होते। तेच महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते। मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। एकमेकांवर सडकून टीका करणारे संदीप देशपांडे आणि संजय राऊत दोन्ही नेते आज एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला खासदार संजय राऊतांनी भेट दिली। यावेळी संदीप देशपांडे हे सुद्धा राऊतांच्या सोबत होते। राजकीय मतभेद एका बाजूला आणि मराठी भाषेचा अभिमान एका बाजूला असा संदेश यावेळी दोन्ही नेत्यांनी दिला आहे। मुंबईतल्या चेंबूरमध्ये शिवसेना शाखेत दारू पार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। गंभीर बाब म्हणजे दारू पार्टीच्या ठिकाणी मागे पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर यांचे फोटो आहेत आणि त्यांच्या समोरच ही दारू पार्टी रंगल्याचं दिसतंय। मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेना शाखेमध्ये दारू पार्टी रंगल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। यावरून सुनील प्रभूंनी टीका केली। शिवसैनिकांसाठी शाखा हे मंदिर आहे, अशा मंदिरातील दारू पार्टी करतात। या निमित्तानं त्यांचा बुरखा फाटल्याचं प्रभूंनी म्हटलंय। महाराष्ट्र शासनानं जगातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी मेटासोबत करार केलाय। यामुळे शासनाच्या 500 सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यामुळे लोकांना कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे, अशा शब्दात जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। राज्यात सर्रासपणे गुन्हे घडत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे। मंत्र्यांची मुलंच सुरक्षित नसतील तर सामान्यांचं काय, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावर मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। अशा घटनांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे, असं सामंतांनी म्हटलंय। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची टवाळखोर मुलांकडून यात्रेत छेड काढल्याची घटना समोर आली। यावरून आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला देखील सोडलं जात नाहीये, असं त्यांनी म्हटलं। महाराष्ट्रात जे सामान्यांच्या मुलीसोबत घडत होतं ते आता मंत्र्यांच्या मुलीसोबत घडतंय, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईत मनसेच्या वतीनं क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। या सामन्याला मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली। यावेळी अमित ठाकरे यांनी त्यांचा मुलगा कियान ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। राज्यात कांदळवन क्षेत्रात 1239 हेक्टरनं वाढ झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। गेल्या 2 वर्षात कांदळवन क्षेत्र वाढलंय। गणेश नाईक यांनी ऐरोली इथल्या जैवविविधता केंद्र जेट्टी ते बेलापूर जेट्टी दरम्यानच्या परिसराचा खाडीमार्गे दौरा करून पाहणी केली आहे। यावेळी कांदळवन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रात इंग्रजी शाळांना परवानगी नको, असं वक्तव्य ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी केलंय। इंग्रजीपेक्षा मराठी भाषा समृद्ध आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा टिकवायची असेल तर एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला परवानगी देऊ नये, अशी प्रतिक्रिया नेमाडे यांनी दिली आहे। ठाण्यातील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या संवाद मेळाव्यापूर्वीच ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। माजी नगरसेवक भास्कर बैरी शेट्टी आणि रागिणी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन गावखरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला। मनसे नेते संदीप देशपांडेंनी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली आहे। वरळी कोळीवाड्यातील नागरिकांच्या समस्येबाबत ही भेट होती। यावेळी देशपांडे यांनी वरळीत नवीन जेट्टी आणि मच्छीमार शेड उभारण्याची मागणी केली आहे। रेल्वेच्या तिकीट बुकिंग वेळ वेटिंग तिकिटाच्या नियमात मोठा बदल झालाय। आरक्षण कालावधी 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केलाय। तर वेटिंग तिकीट आता फक्त जनरल डब्यामध्ये मान्य असणार आहे। तर तत्काळ तिकीट बुकिंग वेळ एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता तर नॉन एसी क्लाससाठी सकाळी 11 वाजता करता येणार आहे। लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। फुकट्या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारलाय। एकाच दिवशी 150 जणांकडून 45,705 रुपये दंड वसूल करण्यात आला। दंड वसूल करण्याचा एक नवा विक्रम रचला गेलाय।
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात देण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता संस्थांना 15 मार्च पर्यंत जाहिरात देता येणार आहे. याआधी जाहिरातीसाठी 28 फेब्रुवारी पर्यंतची मुदत होती. त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो मुलांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईत सरकारनं शाळा स्तरावरील विविध समित्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयात बैठक झाली. या समितीसाठी शिक्षण संचालक कार्यालयानं प्रारूप तयार केलंय. मुंबई महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता AI वॉच असणार आहे. KEM नायर कूपर रुग्णालयामध्ये AI आधारित कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित वास्तूच्या परिसरात येणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्याची ओळख तसंच ये-जा करणाऱ्या वाहनांची माहिती या माध्यमातून मिळवणं शक्य होणार आहे. मुंबई नाशिक महामार्गामधील वाशिंद जवळील उड्डाणपुलाचं काम 3 वर्षांपासून सुरू होतं. यामुळे मुंबई नाशिकचे प्रवासी तसंच पर्यटक वैतागून गेले होते. मात्र आता या उड्डाणपुलाचं काम काही प्रमाणात पूर्ण झालं असून सध्या पुलावर वाहतूक सुरू केली आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात NPCIचं जागतिक मुख्यालय उभं राहणार आहे. MMRDA कडनं NPCIला भूखंड देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भूखंड हस्तांतरण करण्यात आलं. मुंबई टेक वीक 2025च्या कार्यक्रमात हा निर्णय घेतलाय. नोटबंदीनंतर 2000 रुपयांच्या नोटांपैकी 98.18% नोटा परत बँकेत जमा झाल्याची माहिती RBIने दिली. आता केवळ 6471 कोटी रुपये किमतीच्या नोटा लोकांकडे आहेत. 19 मे 2023ला 2000च्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा RBIने केली होती. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयानं अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर आणि इंटर्न्सना ॲप्रन घालणं बंधनकारक केलं. तर तसं पत्रकच काढण्यात आलं. कुणीही ॲप्रन परिधान न केल्यास पहिल्यांदा तोंडी समज द्यावी आणि दुसऱ्या वेळी लेखी स्पष्टीकरण घ्यावं असे आदेश देण्यात आले. टेस्ला कंपनीनं भारतात नवीन शोरूम उघडण्यासाठी जागा फायनल केली आहे. टेस्लाच्या मुंबईतील शोरूमसाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मेकर मॅक्सिटी ही जागा निवडण्यात आली. या शोरूमसाठी 4000 फूट जागा भाड्यानं घेण्यात येणार आहे. मुंबईच्या घाटकोपर कुर्ला परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. पवई व्हेंचुरी इथल्या जलवाहिनी जोडणीच्या गळती दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं आहे. यामुळे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशय उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. मार्च महिन्यात मुंबईत उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त असण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरण्याची शक्यता आहे. काही वेळेस ढगाळ वातावरणाची शक्यता देखील वर्तवली जाते. या कालावधीत तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. राज्यात मोठ्या संख्येनं सागरी हद्दीमध्ये मलपी बोटींचं अतिक्रमण वाढतंय. त्यामुळे स्थानिक मच्छीमार हैराण झाले. या मलपीच्या बोटींवर प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा इथं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी तिथल्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले. वाहन चालकांना 30 एप्रिलपर्यंत पर्यायी मार्गाने जावं लागणार आहे. JNPT मार्गे येणाऱ्या वाहनांना ब्रिज खालून MIDC मार्गे जाण्यास बंदी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नव्या DP प्लॅन विरोधात कळव्यात आंदोलन करण्यात आलं. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. आव्हाडांसह कळव्यातील अनेक माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. कळवा नाका परिसरात आंदोलन केलंय. मुंबईच्या अंधेरी कुर्ला रोडवर चालकांची दमछाक होते. काळे मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, काळे मार्ग पुन्हा दुहेरी करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते.